सोलापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीनिशी तयारी करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी AIMIM पक्षाचा मोठा चेहरा फारुख शाब्दींनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. फारुख शाब्दींनी राजीनामा देताच MIM पक्षाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. परंतु फारुख शाब्दींचा प्रभाव आजही कायम असल्याचे चित्र सध्या सोलापुरात दिसत आहे. AIMIM, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टीच्या बॅनरवर सर्वत्र फारुख शाब्दी यांची छायाचित्रे दिसून येत आहेत. अंतर्गत गटबाजीमुळे फारुख शाब्दींनी MIM पक्षाचा राजीनामा दिला असला तरी कोणावरही आरोप न करता शांतपणे पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीत फारुख शाब्दींची MIM मध्ये एंट्री झाली. फारुख शाब्दींनी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्यांना मानणारा चाहता वर्गही MIM पासून दूर जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शाब्दी केवळ MIM पर्यंत मर्यादित राहिले नसून राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टीमध्ये फारुख शाब्दींची जबरदस्त लोकप्रियता आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रत्येक पक्षाला फारुख शाब्दी यांची गरज भासत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. MIM पक्षाची संघटना बळकट करताना शाब्दीने MIMला सुवर्णकाळ दाखवला. 2019-2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर मते मिळवून आपला जलवा दाखवला. AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत केवळ फारुख शाब्दी यांच्या नावाची चर्चा ऐकू आली. या सभेदरम्यान MIM पक्षाचे नगरसेवक गाजी जागीरदार यांनी फारुख शाब्दींची आठवण काढत भावूक झाले व त्यांना अश्रू अनावर झाले.